नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 26 मे या दिवशी वैशाख संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी रविवार आलेला आहे. कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही तिथी प्रथम पूजनीय देव गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते. या तिथीला व्रतासह विधिवत गणेश पूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होतात. महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करत असतात. चंद्रोदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा आपल्या इच्छापूर्तीसाठी 21 तांदळाच्या दाण्यांचा प्रभावी उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोतच. या 21 तांदळाच्या उपायामुळे आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे आणि घराची भरभराटी होणार आहे. संकष्टी चतुर्थी हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे. जर का आपण संकष्टी चतुर्थीचे व्रत केले, गणपती बाप्पांचे काही सेवा, काही उपाय केल्या, तर बघा आपल्या जीवनातील सर्व संकट, दुःख हे निघून जातात. तुम्हाला जरी उपवासाचे व्रत करणे शक्य नसेल तरी देखील तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि काही उपाय, काही सेवा तुम्ही ह्या करू शकतात. एकदंत संकष्टी चतुर्थीला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकतात. त्याचप्रमाणे जर का तुमची एखादी इच्छा असेल, ती पूर्ण होत नसेल, त्या इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकतात. संकष्टी चतुर्थी ही 26 मे रोजी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय रात्री 10:12 होणार आहे. तुम्ही चंद्राला अर्घ्य देऊन तुमचा उपवास हा सोडू शकतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने, त्याचप्रमाणे पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीची तुम्ही देवघरात किंवा एका पाटावर किंवा चौरंगावर मांडणी किंवा स्थापना तुम्ही करू शकतात. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. लाल जास्वंदाचं फूल या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे 11 किंवा 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा किंवा लाडूचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. संकष्टी चतुर्थीला आपण जे पण काही उपाय करतो ते उपाय अगोदर आपण गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे उपाय करायचे आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपल्याला धूप, दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. तुम्ही गणपती बाप्पांना साध्या पाण्याने अभिषेक घालून, त्याचप्रमाणे अभिषेक घालताना जर का तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करत असाल तर हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील मुलांना, लहान मुलांना प्यायला देऊ शकतात. यामुळे मुलांच्या बौद्धिक विकास होतो किंवा स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे तुम्हाला हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकतात. तुम्ही हा उपाय ज्यावेळेस करणार आहात त्यावेळेस तुम्हाला अगोदर गणपती बाप्पांसमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. कपाळाला हळदी, कुंकू तुम्ही लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 21 अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहे. तांदूळ घेताना तुम्हाला तो अखंड घ्यायचा आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला 21 हे तांदूळ घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. कमीत कमी 1 वेळा तरी तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि ह्या अक्षता तुम्हाला गणपतीच्या चरणाशी अर्पण करायच्या आहे. चरणाशी अर्पण करत असताना तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे. तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हा उपाय करत आहात ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि गणपतीला मनोमन तुम्हाला पूर्ण श्रद्धेने नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा तुम्हाला
108 वेळा जप करायचा आहे। 108 वेळा म्हणजे तुम्हाला कमीत कमी 1 माळ या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना तुमची इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। बघा, ह्या अक्षता तुम्हाला दिवसभर गणपती बाप्पांसमोर अशाच ठेवायच्या आहे। त्यानंतर तुम्हाला दिवसभरात शक्य झाल्यास तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे दिवसभरात तुम्ही 1 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। त्याचप्रमाणे तुमच्या लहान मुलांना देखील गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला सांगायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही देवपूजा कराल त्यावेळेस तुम्हाला या 21 अक्षता किंवा 21 तांदळाचे दाणे तुम्हाला उचलून घ्यायचे आहे आणि एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला याची पोटली तयार करायची आहे। त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्हाला तुमच्या दुकानात, व्यवसायात जिथेही तुम्ही काही काम करत असाल त्या ठिकाणी देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकतात। तुम्ही जर का आर्थिक संकटांना तोंड देत असताल किंवा तुमच्या घरात खूप आर्थिक संकट असेल, आर्थिक अडचणी असतील, पैशाच्या समस्या असतील तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात आणि ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात। तुम्हाला तांदूळ घेताना हे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ कधीही हा तुम्हाला तुटलेला किंवा तुकडा तांदूळ वापरायचा नाही आहे। त्यानंतर जर का तुम्ही हा उपाय अगोदरच्या चतुर्थीला केला असेल तर तुम्हाला अगोदरची पोटली काढून घ्यायची आहे। त्यातल्या अक्षता तुम्हाला ह्या एखाद्या झाडाखाली तुम्हाला निर्मल्यात टाकायची आहे आणि त्याच कपड्यामध्ये तुम्ही हे अक्षता किंवा हे तांदूळ बांधून याची पोटली करून तुम्ही पुन्हा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात। किंवा तुम्ही नव्याने जर का हा उपाय करत असाल तर तुम्ही नवीन लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे तांदूळ किंवा अक्षता तुम्हाला बांधून ठेवून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे। बघा, प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात। अगोदरची पोटली तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि पुन्हा नव्याने तुम्हाला हा उपाय करून ह्या अक्षता तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे। अत्यंत साधा, सोपा आणि प्रभावी असा हा उपाय आहे। हे उपाय जर का तुम्ही प्रत्येक चतुर्थीला केले तर बघा, नक्कीच तुमच्या पैशाच्या ज्या समस्या असतील ह्या नक्कीच दूर होणार आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर का महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।